नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं सहर्ष स्वागत. CTET 2024 चे जे PYQ आहेत ते आपण डिस्कस करत आहोत. पहा, 2026साठी 8 फेब्रुवारी 2026साठी जी CTETची एक्झाम होणार आहे, त्या एक्झामची कोणी तयार करत असेल किंवा तुमची कोणी मित्रमैत्रिणी तयार करत असेल, त्यांच्यापर्यंत आपल्या क्लासची किंवा आपल्या या चॅनलची लिंक नक्की पोहोचवा. अगदी विनामूल्य, अगदी दर्जेदार कंटेंट आपण प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहोत. CTET 2024 7 जुलैचा जो पेपर होता, त्यापैकी पेपर 1चे जे पेडॉलॉजीचे 30 क्वेश्चन आहेत ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. आता हाच पेपर 7 जुलैचाच आहे बघा, 7 जुलै 2024, पण पेपर क्रमांक आहे 2. पेपर क्रमांक 2 आणि सेट कोणता आहे? आय. आणि याच्यापैकी 30 क्वेश्चन, पेडॉलॉजीचे जे 30 क्वेश्चन आहेत ते आपण इथं आज डिस्कस करणार आहोत. तरी तुम्हाला या पेपरची PDF हवी असेल किंवा स्टडी मटेरियल हवे असेल, NCERT बुकच्या PDF हवे असतील, तर तुम्ही नक्की आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक भेटेल तुम्हाला, तिथून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल करून तिथूनही नक्की जॉईन करू शकता. आणि अशाच प्रकारचे दर्जेदार व्हिडिओ मिळवण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर सुरू करूया बघा. तर पहिला प्रश्न आहे पेडॉलॉजीचा, पहिला सेक्शन आहे बघा. तर याच्यामध्ये बालविकास व शिक्षाशास्त्र, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी या घटकावर तुम्हाला 30 क्वेश्चन विचारले जातात. आता पेपर 2 पैकी पहिला क्वेश्चन आहे, प्रगतिशील शिक्षा में बच्चों को किस तरह देखा जाता है. प्रगतिशील शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे पाहिलं जातं. ऑप्शन 3 याचं उत्तर आहे ज्ञानवर्धक और अर्थ की रचना करने वाला. अर्थाची रचना करणारा आणि ज्ञानवर्धक अशा स्वरूपाचं आपण काय करतो, प्रगतिशील शिक्षणामध्ये काय करत असतो, विद्यार्थ्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो. सेकंड क्वेश्चन आहे बघा, छात्रों के लिए कक्षा में प्रतिक्रिया सबसे अधिक प्रभावी होती है जब. आता विद्यार्थ्यांच्यासाठी प्रतिक्रिया सर्वाधिक महत्त्वाची कधी असते बघा, ज्यावेळी यह सीखने की गतिविधि के दौरान और पश्चात भी होता है. प्रतिक्रिया का महत्त्वाची असते पहा, शिकत असताना आणि त्याच्यानंतरही ते विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया काय असते तर महत्त्वाची असते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर असेल यह सीखने की गतिविधि के दौरान और पश्चात भी होता है. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, तिसरा क्वेश्चन आहे, कथन आहे, अभिकथन दिलेलं आहे आणि दुसरा आहे कारण. आता या अभिकथनाचं कारण इथं दुसऱ्या विधानामध्ये दिलेलं आहे. दोन्ही विधानांचा अर्थ लावायचा असतो, दोन्ही परस्पर पूरक आहेत का बघायचं असतं. ज्यावेळी अभिकथन ए आणि आर असं दिलं असतं त्यावेळी विधान आणि कारण असा संबंध जोडायचा असतो. आणि ज्यावेळी अभिकथन ए अभिकथन बी असं दिलेलं असतं पहा, दोन स्वतंत्र विधानं असतात, त्यांचा काही संबंध आहे का, बरोबर आहेत का, एकमेकाशी संबंधित आहेत का, अशा प्रकारचे तुम्हाला पर्याय सेट केलेले असतात बघा. आणि ज्यावेळी ए आणि आर असं येतं, ए विधान आणि आर, तर आर काय असतं, रिझन असतं, कारण असतं आणि कारणच शोधावं लागतं बघा. वाचून घेऊ. प्रश्न क्रमांक 3, किशोरावस्था के दौरान जेंडर अपेक्षाओं के अनुरूप स्त्रीत्व या पुरुषत्व की परंपराओं का पालन करने के लिए दबाव बढ़ जाता है. रीजन बघा, जेंडर और जेंडर भूमिकाएं जैविक रूप से निर्धारित की जाती है. आता बघा, किशोरावस्थेदरम्यान स्त्रीला स्त्री म्हणून आणि पुरुषाला पुरुष म्हणून ज्या परंपरा आलेल्या आहेत त्या परंपरा पालनासाठी त्यांच्यावर दबाव आणला जातो का, तर हो, आणला जातो. ए विधान बरोबर आहे. कारण काय दिले बघा, जेंडर आणि जेंडर भूमिका म्हणजे जेंडर एखादं लिंग किंवा लिंग भूमिका असतील ते जैविक रूप से निश्चित होत असतात, तर ते जैविक रूप से नाही पहा, जैविकरित्या नाही, तर माणसांनी ते स्वतः तयार केलेलं आहेत किंवा हे जे प्रेशर येतं त्या समजुती ह्या माणसांनी स्वतः तयार केलेल्या आहे, जैविकरित्या नाही. त्यामुळे आर आपलं चुकीचं आहे. आणि असा पर्याय कुठे येतो पहा, ए सही आहे लेकिन आर गलत है. 4 नंबरचा प्रश्न वाचून घेऊ. आता इथं बघा, सुनीता एक 12 वर्षीय लडकी है. 12 वर्षाची काय आहे सुनीता, एक मुलगी आहे. पुढे बघा, विशेष संगीतीय एक क्षमता रखती है. उसके माता पिता दोनों ही निपुण गायक है और वे सुनीता को अपनी आवाज़ को और बेहतर करने के लिए प्रशिक्षण कक्षा में भेज रहे हैं. सुनीता की यह क्षमता संभावित रूप से किन कारकों के अंतरक्रिया का परिणाम है. बघा, सुनीता 12 वर्षाची मुलगी आहे, तिच्यात संगीतीय क्षमता आहे किंवा संगीतामध्ये तिला विशेष रुची आहे. तिचे आईवडील पण काय आहेत तर निपुण गायक आहेत आणि ते सुनीताला काय करत आहेत तर तिचा आवाज जास्तीत जास्त चांगला बनवण्यासाठी प्रशिक्षणासाठी पाठवत आहेत. आणि पुढे काय दिलेलं आहे, सुनीताची ही जी क्षमता आहे तर
त्याच्यावर कोणत्या कारकांचा परिणाम होतो? तर इथं बघा ऑप्शन क्रमांक 3 उत्तर येईल आनुवंशिकता आणि वातावरण. आता आनुवंशिकता आणि वातावरण कसं बघा, तिचे आई वडील दोघेही काय आहेत तर गायक आहेत, त्यामुळे त्यांचे अनुवंशिक गुणधर्म त्याच्यामध्ये असणारच आहेत आणि ते स्वतः गायक असल्यामुळे गायकीचंच जे वातावरण आहे ते तिच्या आजूबाजूला असणार आहे, त्यामुळे अनुवंशिकता वातावरण हे अगदी बरोबर अचूक उत्तर आहे. त्याच्यानंतर 5 बघा, 5 वाचून घेऊ. संवेदनशील अवधि वह समय अवधि होती है जिसके दौरान कुछ टिम्ब विशेष रूप से सामान्य विकास के लिए महत्वपूर्ण होती है. सेंसिटिव पीरियड्स आर दोज टाइम पीरियड्स ड्यूरिंग विच सर्टन आर स्पेशली इम्पॉर्टंट फॉर कोर्स ऑफ नॉर्मल डेव्हलपमेंट. आता सामान्य जो विकास म्हणजे किंवा सामान्य जे विकास होत असतो पहा, त्या दरम्यान संवेदनशील जी अवधी आहे तर संवेदनशील अवधी म्हणजे ती अवधी कोणत्या प्रकारची असते बघा, तर ते सांगायचं आहे पर्यावरणकारक आहे. ही जी संवेदनशील अवधी आहे तर ती सामान्य विकास होत असताना कोणत्या प्रकारची आहे तर पर्यावरणीय कारक आहे. त्याच्यानंतर 6 नंबर बघा, विद्यार्थियों में समालोचनात्मक चिंतन को विकसित करने के लिए एक शिक्षक को. समालोचनात्मक चिंतन म्हणजेच काय बघा, क्रिटिकल थिंकिंग. वेगवेगळ्या गोष्टींचा पडताळा घेऊन ज्यावेळी आपण क्रिटिकली विचार करायला लागतो त्याला समालोचनात्मक चिंतन म्हटलं जातं. प्रश्न पुन्हा एकदा बघा, विद्यार्थियों में समालोचनात्मक चिंतन को विकसित करने के लिए एक शिक्षक को. आता या विद्यार्थ्यांच्या मध्ये हे क्रिटिकल थिंकिंग जर डेव्हलप करायचं असेल तर शिक्षकांना काय करायला हवं, तर इथं बघा ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. ऐसे सवाल देने चाहिए जिनमें निष्कर्ष और व्याख्याएं शामिल हो. अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले पाहिजे ज्यांच्यामध्ये निष्कर्ष आणि त्याची व्याख्या काय आहे समाविष्ट किंवा अंतर्भूत असली पाहिजे. 7 नंबरचा प्रश्न बघा, एक शिक्षिका खुद से पूछती है मैं ऐसे अनुभव कैसे प्रदान कर सकती हूँ जिसमें छात्रों को पर्यावरण में विभिन्न प्रकार की वस्तुओं को वर्गीकृत करने और उनकी वर्गीकरण के स्कीमों का विश्लेषण करने की आवश्यकता हो. वह छात्र में किस बुद्धिमत्ता को बढ़ावा देने की कोशिश कर रही है. आता बघा, शिक्षिका स्वतःलाच विचारत आहे की मी असे अनुभव विद्यार्थ्यांना प्रदान करत आहे की पर्यावरणामध्ये भिन्न भिन्न वस्तू त्यांचं वर्गीकरण करून त्या वर्गीकरणाचं विश्लेषण करण्याची आवश्यकता का आहे. या गोष्टीतून किंवा या कृतीतून विद्यार्थ्यांच्या कोणत्या बुद्धिमत्तेला ती शिक्षिका काय करत आहे, प्रोत्साहन देत आहे. तर ती कोणती बुद्धिमत्ता आहे, प्राकृतिक बुद्धिमत्ता. भौतिक जे आहेत बघा पर्यावरणीय घटक सजीव निर्जीव असेल त्यांचं वर्गीकरण करायला सांगणं, तर ही कोणती आहे बुद्धिमत्ता, प्राकृतिक बुद्धिमत्ता. 8 नंबरचा प्रश्न बघा, महारत हासिल करने के लिए निर्धारित करने से छात्र की अभिप्रेरणा और योग्यता के बारे में विचार कैसे प्रभावित होते हैं. आता बघा, एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रभुत्व मिळवायचं असेल तर अभिप्रेरणा आणि योग्यता कशा प्रकारे प्रभावित करतात, तर बघा ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे. यह अक्सर योग्यता के वृद्धिशील दृष्टिकोण में बड़ी हुई आंतरिक अभिप्रेरणा और विश्वास को दर्शाता है. आता वृद्धिशील जो दृष्टिकोन आहे योग्यतेचा त्याच्यामध्ये आंतरिक अभिप्रेरणा आणि विश्वास याला ती दर्शवले जाते, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे. बघा पुढे पण काय दिलेलं आहे. 9 नंबरचा प्रश्न, रमा एक शिक्षिका है जो वैगोत्स्की के सिद्धांत को अपनी कक्षा में लागू कर रही है और वह एक चुनौतीपूर्ण कार्य को पूरा करने के लिए अपने छात्रों को समूहों में काम करने के लिए नियुक्त करती है. कार्य के दौरान एक छात्र एक महत्वपूर्ण संकल्पना को समझने के लिए संघर्ष करता है. रमा के लिए इस छात्र की मदद करने का सबसे प्रभावी तरीका क्या होगा. आता प्रश्न अशा स्वरूपाचे एखादी सिच्युएशन क्रिएट केलेले प्रश्न तुम्हाला पूर्ण पेपरमध्ये पाहायला मिळतील. पहा, इथं तुम्हाला पाठांतरावर नाही, इथं तुम्हाला कन्सेप्ट समजून घेण्यावरच जास्त भर आहे या CTET एक्झामचा. त्यामुळं तुम्हाला ती कन्सेप्ट माहीत असेल तर कशाही प्रकारची तुम्हाला सिच्युएशन क्रिएट करून ॲज अ टीचर म्हणून तुम्ही काय कराल किंवा कोणती कृती करणे अपेक्षित आहे अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. बघा इथं काय विचारलेलं आहे, रमा एक काय आहे, शिक्षिका आहे आणि वैगोत्स्कीच्या सिद्धांताला ती आपल्या कक्षेमध्ये किंवा वर्गामध्ये लागवती करणार आहे आणि एक पहा चुनौतीपूर्ण कार्य ती काय करत आहे, विद्यार्थ्यांना देत आहे आणि या कार्याच्या दौऱ्यान संकल्पना समजावत असताना विद्यार्थ्यांना ती समजत नाही, तर एका विद्यार्थ्याला समजत नाही आणि अशा वेळी त्या शिक्षिकेनं काय केलं पाहिजे किंवा कशा प्रकारे समजावून सांगितलं पाहिजे. ऑप्शन क्रमांक 4 बघा, छात्र के साथ समस्या पर काम करे और समूह के अन्य सदस्यों को शामिल करते हुए आवश्यकतानुसार मार्गदर्शन और प्रतिपुष्टी प्रदान करे. आता त्या विद्यार्थ्यासोबत तिनं स्वतः काम केलं पाहिजे आणि ज्या बाकीचे जे त्याचे सहकारी मित्र असतील पहा त्यांना जी ती संकल्पना समजली असेल तर त्याला ती समजावून सांगताना त्यानं
शिक्षिकेनं काय केलं पाहिजे तर त्याचे जे इतर विद्यार्थी आहेत त्या वर्गातील किंवा त्याचे मित्र असतील त्यांची मदत घेऊन त्यांच्याद्वारे तिनं काय केलं पाहिजे, त्याला ती समजावून सांगितली पाहिजे. अशा प्रकारचं याचं उत्तर होतं प्रश्न क्रमांक 9. आता 10 नंबरचा प्रश्न बघा. पुन्हा अभिकथन आहे, आर आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणेच कथन असतं, त्याचं कारण बरोबर आहे का ते बघून आपल्याला पर्याय निवडायचे असतात. ए बघा, अभिकथने प्रश्न क्रमांक 10. अभिकथने शिक्षकों को विद्यार्थियों के बीच बहस, चर्चा और सहयोग को प्रोत्साहित करना चाहिए. वादविवाद असतील, चर्चा आणि सहकार्य यांना विद्यार्थ्यांमध्ये शिक्षिकेला किंवा शिक्षकांना काय करायचं आहे, प्रोत्साहन द्यायचं आहे. कारण बघा, ज्ञान उत्पादन एक निष्क्रिय प्रक्रिया है और सामूहिक गतिविधियों में संलग्नता अर्थपूर्ण अधिगम में बाधा डालती है. आता इथं पहा, कीवर्ड्स किंवा टॅगवर्ड्स म्हणून एक प्रकार आहे CTET आणि ते टॅगवर्ड्स जरी आपण लक्षात ठेवलं तरी आपले भरपूर सारे क्वेश्चन सॉल्व्ह होतात बघा. तर इथं शिक्षण ही काय आहे किंवा ज्ञान मिळवणे ही सक्रिय प्रक्रिया आहे, निष्क्रिय आहे का नाही, बिनकामाचे आहे का नाही. त्यामुळं ह्या विधानामुळं हे आर चुकीचं आहे, पण आपले ए काय आहे, बरोबर आहे. असं उत्तर बघा 3 नंबरच्या पर्यायात आहे. ए सही है लेकिन आर गलत है. 11 नंबर बघा. भावनाओं, व्यक्तित्व और सामाजिक संबंधों में परिवर्तन और स्थिरता किस विकास में शामिल है. भावना असेल, व्यक्तिमत्व असेल आणि सामाजिक संबंध यांच्यामध्ये जे परिवर्तन होतं याच्यामध्ये स्थिरता कोणत्या विकासामध्ये अंतर्भूत आहे तर मनोसामाजिक विकास. ऑप्शन क्रमांक 3. 12 नंबरचा प्रश्न बघा. छात्रों के विविध समूहों को पूरा करने के लिए निम्नलिखित में से कौन सांस्कृतिक रूप से उत्तरदायी शिक्षण का सही वर्णन करता है. विद्यार्थ्यांना विविध समूहांना विद्यार्थ्यांचे विविध समूह, आता बघा, विविध समूह को पूरा करने के लिए म्हणजे विविध समूहांना पूर्ण करण्यासाठी कोण सांस्कृतिकरित्या उत्तरदायी शिक्षण किंवा सांस्कृतिक रूप से उत्तरदायी शिक्षण असे वर्णन कोणाचे आहे. सुविचारित, अनुकूलित आणि विभेदित. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा 13 नंबरचा प्रश्न. पुन्हा अभिकथन रीजन. स्कूलों को उस ढांचे के भीतर कार्य करना चाहिए जो तैयार उत्पाद और सीखने के परिणामों का आकलन करते हैं. का रीजन बघा. सीखना पक्के तौर पर अनुक्रमिक और पदानुक्रमित होता है. ए और आर दोनों गलत. हे दोन्ही विधाने काय आहेत बघा, चुकीचे आहे. 14 नंबरचा प्रश्न बघा. लेव वॅगोत्स्की के अनुसार भाषा और विचार के बीच क्या संबंध है. लेव वॅगोत्स्की यांच्या म्हणण्यानुसार भाषा आणि विचार यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा संबंध आहे ते विचारलेला आहे. संबंध बघा. भाषा और विचार विकास की जटिला विनिमय प्रक्रिया है. म्हणजे याचा अचूक उत्तर आहे पहा. तर भाषा आणि काय विचार काय आहे तर विकासाची जी जटिल प्रक्रिया आहे त्याचं काय आहे, त्यांचा एक भाग आहे. 15 नंबर बघा. निम्नलिखित में से कौन सा सही सुमेलित युग्म है. सुमेलित म्हणजे काय असतं, योग्य प्रकारे वर्णन केलेलं बघा. तर मानक संदर्भित मूल्यांकन म्हणजे काय असतं, साथियों के प्रदर्शन की तुलना करता है. योग्य प्रकारे मांडणी केलेलं किंवा व्यवस्थित रचना असलेलं विधान शोधायचं आहे. मानक संदर्भित मूल्यांकन म्हणजे साथियों के प्रदर्शन की तुलना करता है. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 16 नंबरचा प्रश्न. निम्नलिखित में से क्या दृष्टिबाधित विद्यार्थियों को कक्षा में भागीदारी लेने में बाधा डालता है. दृष्टिबाधित म्हणजे दृष्टीने बाधित असणारे जे विद्यार्थी आहेत किंवा अंध विद्यार्थी असे समजा, त्यांना वर्गामध्ये भाग घेताना कोणत्या गोष्टी अडथळा निर्माण करतात तर उत्तर आहे 2. मुद्रित पाठ्यपुस्तके और नोट्स. छापील जे नोट्स असतील किंवा पाठ्यपुस्तकं असतील ते, कारण त्यांना दृष्टीबाधित आहे, दिसत नाही, त्यामुळे ह्या गोष्टी त्यांना वाचता येणार नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 अचूक उत्तर असेल. 17 नंबर बघा. लॉरेंस कोहलबर्ग ने बच्चों के नैतिक विकास का अध्ययन करने के लिए किस विधि का प्रयोग किया. लॉरेंस कोहलबर्ग नैतिक विकास. आता इथं बघा, प्रश्न सोडवत असताना ज्यावेळी असे शास्त्रज्ञ तुम्ही पेडॉलॉजीमध्ये वाचता त्यावेळी तुम्ही काय करायचं, एक नोटबुक घ्यायची आणि तिथं असे कीवर्ड्स नोट करून घ्यायचे बघा. लॉरेन्स कोहलबर्ग, इथं काय दिलेलं आहे, नैतिक विकास. इथूनच तुम्हाला वाचायची पण गरज नाही, इथूनच तुम्हाला समजेल की नैतिक विकासाशी संबंधित जे प्रयोग आहेत किंवा संशोधन आहे कुणाचं आहे, लॉरेन्स कोहलबर्ग. आता यांनी अभ्यास करत असताना कोणत्या विधीचा किंवा कोणत्या पद्धतीचा वापर केला पाहिजे किंवा कोणत्या पद्धतीचा वापर केला होता ते विचारलेलं आहे. इथं उत्तर आहे पहा. बच्चों के सामने नैतिक दुविधाएं रखना और अनुक्रियाओं की समालोचना करना. म्हणजे काय, अडथळे निर्माण करणे आणि त्यांचे जे काय आहेत, त्यांच्या ज्या क्रिया आहेत
त्या काय करणे तपासणे. 18 नंबरचा प्रश्न बघा, रचनावादी शिक्षण विद्यार्थियों को टिंब टिंब अधिगम की ओर ले जाता है. रचनावादी शिक्षण विद्यार्थ्यांना कोणत्या अधिगमाकडे घेऊन जाते. खोज आधारित म्हणजेच काय, शोध आधारित अधिगम. ऑप्शन क्रमांक 1. 19 नंबर बघा, पठन वैकल्य से जूझ रहे छात्रों को पढ़ना सिखाया जा सकता है. आता पठन वैकल्य म्हणजे काय बघा, स्टुडंट स्ट्रगलिंग विथ डिस्लेक्सिया कॅन बी टॉट टू रीड. आता पठन वैकल्य, इथं डिस्लेक्सिया म्हणून शब्द आहे पहा, हे शब्द आहे लक्षात ठेवायचं. आणि विचारलं जातं डिस्लेक्सिया कशाशी संबंधित आहे, पठन वैकल्य म्हणजे पठनाचे जे दोष आहेत त्याच्याशी संबंधित आहे. आता या समस्येशी झगडत असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांना कशा प्रकारे वाचायला शिकवलं जातं बघा. ऑप्शन क्रमांक 1, व्यवस्थित ध्वन्यात्मक प्रशिक्षण के माध्यम से. ध्वन्यात्मक म्हणजे त्यांना प्रोनाउन्सिएशन असेल, उच्चारात्मक प्रयोगातून त्यांना काय केलं जातं, ते पठन कौशल्य शिकवलं जातं. त्याच्यानंतर 20 नंबरचा प्रश्न बघा, जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास. पुन्हा सांगितल्याप्रमाणे जीन पियाजे, कोहलबर्ग काय होतं बघा वर, नैतिक. आता संज्ञानात्मक विकास कुणाशी संबंधित आहे किंवा कुणी काय याच्यावर संशोधन केलेलं आहे, जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास का सिद्धांत यह बताता है की. जीन पियाजे यांचा संज्ञानात्मक विकास हा सिद्धांत काय सांगतो. ऑप्शन क्रमांक 3 बघा, पाठ्यक्रम को बच्चों के आयु समूह व चरण को ध्यान में रखकर तैयार किया जाना चाहिए. पाठ्यक्रम किंवा जो अभ्यासक्रम आहे तो बनवत असताना विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करून काय केलं पाहिजे, तो तयार केला गेला पाहिजे. 21 नंबरचा प्रश्न बघा, आप एक शिक्षक है जो अपने छात्रों को परसंज्ञानात्मक कौशल्य विकसित करने में मदद करना चाहते हैं. निम्नलिखित में से कौन सी रणनीति इस प्रकार के चिंतन को बढ़ावा देने की सबसे अधिक संभावना है. आता इथं बघा, यू आर अ टीचर हु वॉन्ट्स टू हेल्प युअर स्टुडंट्स डेव्हलप्स मेटोकॉग्नेटिव्ह स्किल्स. परसंज्ञानात्मक म्हणजेच मेटोकॉग्नेटिव्ह स्किल्स. आणि निम्नलिखित में से कौन सी रणनीति इस प्रकार के चिंतन को बढ़ावा देने की सबसे अधिक संभावना है. आणि खालीलपैकी कोणता पर्याय या चिंतनाला प्रोत्साहित करण्यासाठी मदत करू शकतं. ऑप्शन क्रमांक 2 बघा, छात्रों को अपने स्वयं के सीखने और सोचने की प्रक्रिया पर विचार करने के लिए प्रोत्साहित करना. विद्यार्थ्यांना स्वतःहून शिकण्यासाठी आणि विचार करण्यासाठी काय करणे, प्रोत्साहित करणे. ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट बघा, 22 नंबरचा प्रश्न, निम्नलिखित में से कौन सा कथन स्वलीनता के संदर्भ में सही है. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अबाउट ऑटिझम. ऑटिझम म्हणजेच स्वलीनता म्हणजे काय बघा, काही मुलं आत्मकेंद्रित असतात, म्हणजे स्वतःच्याच विश्वामध्ये ते हरवलेले असतात, ना कुणाशी बोलतात ना कुणाशी जास्त संपर्क ठेवतात. स्वलीनता, आत्मकेंद्रित असतात. आता निम्नलिखित में से कौन सा कथन स्वलीनता के संदर्भ में सही है, म्हणजे बरोबर विधान शोधायचं आहे. सही है, सही नाही है, यासारखे पहा, हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण याच्यामुळे सिली मिस्टेक होतात. सही हे, सही नाही हे, इथं असे टिक करून ठेवायचे. म्हणजे सही नाही असेल तर असं गुणिले किंवा अशी फुली करून ठेवायची. सही हे म्हणजे बरोबर विधान शोधायचं आहे. जरी उत्तर येत नसलं तरी असे टिक करून ठेवायचे बघा. आणि ज्यावेळी आपला सर्व पेपर कव्हर होईल त्यावेळी असे प्रश्न आपण राहिलेले गोल करून आपण पुढे जातो, त्यावेळी परत पटकन तिथं आलं की आपण याबरोबरनं आपण ते उत्तर लगेच शोधू शकतो. आता सही म्हणजे बरोबर विधान बघा. स्वलीनता एक तंत्रिकीय विकासात्मक विकार हे काय आहे. स्वलीनता न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. तंत्रिकीय काय आहे, विकासाचा तो एक काय आहे, विकार आहे. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे. 23 नंबर बघा, पियाजे और वैगोत्स्की के सिद्धांतों में एक प्रमुख समानता आहे. पियाजे आणि वैगोत्स्की या दोन्हीचे जे सिद्धांत आहेत त्याच्यामध्ये असणारी प्रमुख समानता विचारलेली आहे बघा. ऑप्शन क्रमांक 3, बच्चों की स्वयं की शिक्षा में संलग्नता और जुड़ाव, म्हणजे स्वतःहून शिकण्यासाठी संलग्नता आणि काय, जुड़ाव. त्याच्यानंतर पहा 24 नंबरचा प्रश्न, पुन्हा अभिकथन रीजन. शिक्षकों को शिक्षार्थियों के बीच व्यक्तिगत भिन्नताओं का सम्मान करना चाहिए और सभी शिक्षार्थियों की आवश्यकताओं के अनुसार अपने शिक्षण को समायोजित करना चाहिए. आता इथं काय सांगितलेलं पहा, व्यक्तिगत भिन्नता. विद्यार्थ्यांचं पहा, प्रत्येक स्तरातून प्रत्येक वेगवेगळ्या परिस्थितीतून विद्यार्थी आलेले असतात. आर्थिक स्तर असेल, सामाजिक स्तर असेल, तर त्या सर्व ज्या भिन्नता आहेत किंवा वेगळेपण आहेत ते त्यांचं काय केलं पाहिजे,
शिक्षकांनी रिस्पेक्ट केला पाहिजे, सन्मान ठेवला पाहिजे आणि सर्वच विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार शिक्षणमध्ये काय केलं पाहिजे, तर शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं पाहिजे. कारण बघा, शिक्षकों को विविध पृष्ठभूमि के शिक्षार्थियों को पढ़ाते समय उनके बीच सहयोग, समूह कार्य और बातचीत से बचना चाहिए. बचना चाहिए निगेटिव्ह टर्म आहे किंवा निगेटिव्ह टॅगवर्ड्स आहे. तर बचना चाहिए असं नाही होणार. तर शिक्षकाला शिकवत असताना विद्यार्थ्यांच्यामध्ये सहयोग असेल, म्हणजे सहकार्य असेल, समूहकार्य असेल, हे काय केलं पाहिजे, तर त्या गोष्टी करून घेतल्या पाहिजेत किंवा त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. बचनाच्या हे म्हणजे टाळल्या पाहिजेत. होईल का? नाही. आर चुकीचं होईल. ए सही है लेकिन आर गलत है. ऑप्शन क्रमांक 3. 25 नंबर बघा, किस अधिगम की रणनीति में बच्चों द्वारा दूसरों को सिखाना शामिल है जो उन्होंने सीखा है. कोणत्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना दुसऱ्यांना शिकवणे अपेक्षित आहे, जे ज्ञान त्यांनी स्वतः ग्रहण केलेले आहे असं ज्ञान ते विद्यार्थी इतरांना शिकवू शकतात. तर पारस्परिक शिक्षण. ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट बघा, 26 नंबर पण तसाच क्वेश्चन आहे. आन्सर अभिकथन आणि रिझन. एशियाई संस्कृतियों में जो सामाजिक सद्भावना पर जोर देते हैं, क्रोध की अभिव्यक्ति को हतोत्साहित किया जाता है और शर्म को प्रोत्साहित किया जाता है. रीजन बघा, भावनाएं व्यक्तिपूरक है और सीखने में कोई भूमिका नहीं निभाती है. हे पूर्ण निगेटिव्ह आहे बघा, त्यामुळे आर चुकीचा आहे. वरचे एक कथन बरोबर आहे. ऑप्शन ए सही है लेकिन आर गलत है. 27 नंबर, जीन पियाजे के अनुसार बच्चे वयस्कों से किस प्रकार भिन्न हे. प्रौढ व्यक्ती आहेत त्यांच्यापेक्षा लहान मुलांच्यामध्ये कोणत्या प्रकारे व्यक्तिगत भिन्नता आहे जीन पियाजेच्या म्हणण्यानुसार ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 बघा, बच्चों की सोच वयस्कों से गुणात्मक रूप से भिन्न होती है. लहान मुलांची जी विचार करण्याची प्रवृत्ती आहे ती काय असते, प्रौढांच्या पेक्षा गुणात्मकरित्या काय असते, भिन्न असते. ऑप्शन क्रमांक 3. 28 नंबर बघा, निम्न में से कौन सा प्रश्न विश्लेषणात्मक चिंतन को बढ़ावा देता है. विच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन प्रमोट्स एनालिटिकल थिंकिंग. विश्लेषणात्मक चिंतन. बघा, भारत में जनसंख्या वृद्धि के विभिन्न कारण क्या है. एक प्रश्न विचारला आहे शिक्षकांनी, जनसंख्या वृद्धीचे, लोकसंख्या वाढीची कारणे. प्रत्येकाचा आन्सर वेगळं वेगळं असेल बघा. प्रत्येकाचा आन्सर प्रत्येकाच्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या अभ्यासानुसार, त्यांच्या ज्ञानानुसार, त्यांच्या क्षमतेनुसार, विचार करण्याच्या कुवतीनुसार उत्तर वेगवेगळी भेटतील आणि त्यामुळे त्यांचं विश्लेषण क्षमता किंवा विश्लेषणात्मक त्यांची विचार करण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे काय आहे, अचूक उत्तर आहे. 29 नंबर बघा, पुन्हा अभिकथन रीजन. शिक्षकों को बच्चों को प्रयोग के लिए बहुत सारे अवसर देने चाहिए और उदाहरणों और गैर उदाहरणों पर चर्चा करनी चाहिए. बच्चों में गलत धारणाओं से निपटने का एक रचनात्मक तरीका विपरीत उदाहरण प्रदान करता है. आता बघा, हे कथन काय आहे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याचे काय दिले पाहिजेत, अनेक संधी दिल्या पाहिजेत आणि उदाहरणे आणि गैर उदाहरणे यांच्यावर काय केली पाहिजे, चर्चा केली पाहिजे. कारण बघा, बच्चों में म्हणजे मुलांच्यामध्ये ज्या चुकीच्या धारणा आहेत त्यांच्यापासून काय निपटण्यासाठी किंवा त्यांच्यापासून म्हणजे चांगल्या धारणा, चुकीच्या धारणा त्या समजण्यासाठी त्यांना रचनात्मक रित्या समजावून सांगण्यासाठी त्यांना विरुद्ध प्रकारचे उदाहरण देणे गरजेचे असते. आता बघा, सजीव निर्जीव घटक शिकवायचा आहे, दगड सजीव आहे असं जर म्हटलं तर आता सजीव घटक शिकवायचा आहे, मग आपण सांगणार की सजीव काय करतात, श्वास घेतात, सजीवांच्या मध्ये वाढ होते. पण सांगितलं की दगड सजीव आहे, मुलं लगेच म्हणतील दगड वाढत नाही, दगड श्वास घेत नाही. एक साधं उदाहरण दिलं बघा फक्त समजण्यासाठी. त्यामुळं हे दोन्ही काय आहेत, परस्पर पूरक आहेत. त्यामुळे ए और आर दोनों सही है और ए आर की सही व्याख्या करता है. जरी शिक्षक म्हटले की दगड सजीव आहे तर मुलेच स्वतः प्रतिसाद देतील पहा की नाही दगड सजीव नाही. त्यामुळे अशी क्षमता वाढीसाठी असे आपल्याला गैर उदाहरण किंवा विपरीत उदाहरण देऊन त्या कन्सेप्ट विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे सांगता येतात. अशा प्रकारे बघा, आपण पेडॉलॉजीचे किती 30 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. आता 2024चाच बघा, जुलै 2024चाच तुम्हाला पेपर 1चे पण पेडॉलॉजीचे 30 क्वेश्चन मी अपलोड केलेले आहेत. ते पाहिले नसतील तर पाहून घ्या. EVSचे पेपर क्रमांक 1चे ते पण क्वेश्चन डिस्कस केलेले आहे. त्याच्यानंतर बघा जो व्हिडिओ येईल तो कोणता असेल, त्याचे 60 क्वेश्चन आहेत.
SSTचे त्याच्यावर प्रश्न आपण डिस्कस करू. आणि बघा, आपल्या चॅनलद्वारे आपण पेडॉलॉजीचे, EVSचे काही फक्त प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपात व्हिडिओ येत आहेत आपले. पण SSTसाठीच पहा, पेपर क्रमांक 2 SSTसाठी आपण अगदी प्रॉपर, तुम्ही जर आपल्याला व्यवस्थित फॉलो केलं, आपले सगळे व्हिडिओ पाहिले, मी NCERTचे काही व्हिडिओ ॲक्च्युअल पुस्तकातून पण कंटेंट मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. काही थेअरी प्लस PYQ या स्वरूपात मी स्वतः तुम्हाला PDF स्वरूपात कंटेंट अगदी 6वी ते 8वीचा कंबाईन करून मी काय करत आहे, कंटेंट तुम्हाला एकत्रित काढून देत आहे. आणि त्याच्यावर तुम्हाला कसे क्वेश्चन आलेले आहेत, उदाहरणार्थ पहा, सूर्यमाला म्हणजे सूर्यमंडल, सौरमंडल. आता ह्याच्यावर कंटेंट पण तुम्हाला तिथे अवेलेबल आहे आणि त्याचे PYQ पण अवेलेबल आहेत. असा पण मी जसं मला जमेल तसं, वेळ मिळेल तसं मी काय करत आहे, कंटेंट देण्याचा प्रयत्न करत आहे. अगदी तुमची CTETचे पेपर होईपर्यंत बघा, शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला मी कंटेंट प्रोव्हाइड करत जाईन. तुम्ही नक्की चॅनलशी जोडले जा. तुम्हाला 100% बघा, 100% आपल्या या चॅनलद्वारे CTET मार्क्स वाढीसाठी आणि CTET पेपर क्लिअर करण्यासाठी तुम्हाला नक्की फायदा होईल. त्यामुळे नक्की चॅनल जॉईन करा. तुमचे मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत लिंक नक्की शेअर करा. चालेल? धन्यवाद.